नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। महाराष्ट्र शासनामार्फत दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हा महत्त्वाचा GR निर्गमित केलेला आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। तर या GR मार्फत आपण थोडक्यात समजून घेऊया याच्यामध्ये दिलेली माहिती। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर या ठिकाणी पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना याच्यामध्ये संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनाकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा GR निर्गमित केलेला आहे। याच्यामध्ये विशेष अर्थसहाय्य देखील दिले जाणार आहे। तर याच्यामध्ये शासन निर्णय आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनविणे याच्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रमाणे हे मासिक अनुदान दिले जात होते। तर आता याच्यामध्ये वाढ करून ते 2,500 रुपये करण्यासाठी मंजुरी दिलेली होती। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही दिलेली अपडेट पूर्णतः अवलंब केले गेले नव्हते। तर आता हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत। 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे। 24 फेब्रुवारी 2026च्या या परिपत्रकामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांकरिता 1,500 रुपये प्रमाणे हप्ता देण्याऐवजी 2,500 रुपये करण्यात यावे असे याच्यामध्ये सांगितले गेले होते। तर आता हे हप्ते 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहाय्य योजना म्हणून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हे हाताळण्यात येणार आहे। याच्यामध्ये पहा, 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना असेल, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम हे 15-3 मधील तरतुदीनुसार अनुसरून दिव्यांग लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून व तसेच सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। 1,500 रुपये प्रमाणाचा जो हप्ता अगोदर मिळत होता यांच्यामार्फत आता 2,500 रुपये प्रमाणे हा हप्ता दिला जाणार आहे 1 एप्रिल 2026 पासून। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आनंदाची अपडेट होती। ही माहिती अवश्य आपण दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करावे। तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।